ज्या प्रीती संगमावरती संजीवन समाधी आहे त्याच वाळवंटात खेळलेला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मंगल कलश आणताना आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विश्वासानं ज्यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राला मंगल कलश आणला त्यांच्या समाधीजवळ त्यांच्या 111व्या जन्मतिथीला आणि 112व्या जयंतीला आपण सगळे जमलो होतो. कोणती जातपात लिंग भेद न बाळगता महाराष्ट्राचं नवे देशाचं राजकारण केलं आणि हिमालयाच्या हाकेला ज्या सह्याद्रीने प्रतिसाद दिला तो महाराष्ट्राचा कणखर पुरुष आज तो विसरला आहे. इंद्रायणी काठी आळंदीला जी संजीवन समाधी आहे तो ज्ञानराजा आहे, हा लोकराजा या प्रीती संगमावर विसावला आहे. त्याला माझं लहानपणी त्यांचं एक बाळ बोटाला चाले नामदेव म्हणून या विठ्ठलाला माझं मनापासून वंदन. धन्यवाद साहेब. सातारा लोकसभा निवडणुकीत तुमच्या नावाची चर्चा आहे, सारंगबाबांच्या नावाची चर्चा आहे, विरोध आहे, समर्थन आहे, नेमकं काय सुरू आहे आता? चर्चेनंच प्रश्न सुटतात. ताक घुसळाशिवाय लोणी येत नाही आणि लोणी कडवल्याशिवाय तूप होत नाही. ते तुमच्या ताटात यावं चमच्यानं पळीनं अशी माझी इच्छा आहे. कोण रिंगणात असेल? तुम्हाला तातडीनं मुंबईला बोलवलं गेलं होतं, तुम्ही त्यानंतर तिथं बैठक झाली तुमची, काय नेमकं बैठक चर्चा व्हावी बाबा, कसं आहे, कोण आहे, पुढं कोण आहे, त्यानंतर कोण येईल, डाव्या हाताला कोण, उजव्या हाताला कोण, कोण आयत्या वेळेला जाईल, कोण आयत्या वेळेला येईल, ही चर्चा होती. मी तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद.